महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत वसलेले तुळजापूर लाखो भक्तांची श्रद्धा आणि विश्वास जिथे नतमस्तक होतो, जिथे विराजमान आहे आई तुळजाभवानी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी. पहाटेची वेळ, मंदिराचे दरवाजे उघडतात. घंटानाद, शंखनाद आणि भक्तोच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भरून जातो. गर्भगृहात विराजमान असलेल्या आई तुळजाभवानीच्या दिव्य मूर्तीचे दर्शन घेताच भक्तांचे मन भक्तिभावाने भरून जाते आणि मग सुरू होतो एक अद्भुत सोहळा. सूर्याच्या पहिल्या किरणाचा प्रवास मंदिराच्या दिशेने सुरू होतो. सर्वप्रथम हे सूर्यकिरण आईच्या मस्तकावर पडतात. जणू ज्ञान, तेज आणि दिव्य शक्तीचा आशीर्वाद संपूर्ण जगाला प्राप्त होतो. हळूहळू किरणे देवीच्या मुखावर येतात. भक्तांच्या मते हा क्षण म्हणजे आईच्या कृपादृष्टीचा अनुभव. काळ पुढे सरकतो आणि सूर्यकिरणे देवीच्या मध्यभागी येतात. जणू शक्ती, धैर्य आणि संरक्षणाचा संदेश देतात. शेवटी ही सुवर्ण किरणे देवीच्या चरणावर पडतात. अनेक भक्त या क्षणाला देवीचा थेट आशीर्वाद मानतात. हे दृश्य पाहून अनेक भक्तांच्या डोळ्यात आनंद तळतात. परंतु या अद्भुत घटनेमागे केवळ श्रद्धाच नाही, तर प्राचीन भारतीय विज्ञानाचे महान ज्ञानही दडले आहे. हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी सूर्याची दिशा, पृथ्वीचा कल आणि प्रकाशाचे कोन याचा अभ्यास करून मंदिराची रचना केली होती. सूर्य जसा उंचावत जातो तसतसा प्रकाशाचा कोन बदलतो. त्यामुळे किरणे डोक्यापासून चरणापर्यंत प्रवास करतात. आज आधुनिक विज्ञान, ज्याला सोलर अलाइनमेंट म्हणते, ते ज्ञान आपल्या ऋषीमुनींना आणि वास्तुकारांना हजारो वर्षापूर्वीच होते. म्हणून तुळजाभवानीचे सूर्यकिरण दर्शन हे विज्ञान आणि अध्यात्म याचा सुंदर संगम मानले जाते. श्रद्धा असो की विज्ञान, या दिव्य अनुभव प्रत्येक भक्ताच्या मनात आई तुळजाभवानीबद्दलची भक्ती अधिक दृढ करतो. जय तुळजाभवानी, जय तुळजाभवानी.